एका आरामदायक स्थितीत बसा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा. संपूर्ण शरीर सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. दुसऱ्यांदा श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. मी जेव्हा श्वास सोडा म्हणते तेव्हा मनाला, शरीराला संपूर्णपणे आराम द्या, रिलॅक्स करा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. श्वास सोडताना बुद्धीला, आत्म्याला रिलॅक्स करा. आता अनुभव करा, कल्पना करा, धरणी मातेची ऊर्जा तुमच्या पायाकडे आली आहे. जर ती तुम्हाला दिसत असेल, जाणवत असेल तर खूप छान. पण नसेल दिसत तर अनुभव करा, कल्पना करा, ती पायाकडे आली आहे. आता एक एक करून आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना रिलॅक्स करा. आराम द्या. तुमच्या पायांना, पायाच्या बोटांना, नखांना, तळव्यांना, टाचाच्या भागाला संपूर्णपणे रिलॅक्स करा. पोटऱ्यांना, गुडघ्यांना, मांड्यांना रिलॅक्स करा. तुमच्या नितंबांना, तुमच्या पोटाच्या भागाला रिलॅक्स करा. आराम द्या. तुमच्या छातीच्या भागाला रिलॅक्स करा. तुमच्या हातांना, हाताच्या तळव्यांना, बोटांना रिलॅक्स करा. तुमचे खांदे सैल सोडा. मी तुम्हाला आराम द्या सांगते तेव्हा संपूर्ण शरीर सैल सोडा. जसं काही त्यामध्ये जीव नाही, अगदी पिसासारखं हलकं होऊ द्या. आपल्या चेहऱ्याला, डोळ्यांना, पापण्यांना, गालांना, ओठांना, नाक, कान, केस, संपूर्ण शरीर शिथिल सोडा. शरीराचा प्रत्येक भाग डोक्यापासून केसांपर्यंत रिलॅक्स झाला आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना तुमच्या सगळ्या विचारांना मनापासून दूर ठेवा. मनाला आराम द्या. मन शांत झालं आहे. ह्या क्षणावर लक्ष केंद्रित करा. माझा आवाज, मागचे संगीत तुम्हाला या क्षणात राहण्यास मदत करत आहे. माझा आवाज लक्ष देऊन ऐका. आता तुमच्या पायाकडे जी धरणी मातेची ऊर्जा आली आहे, ती धरणी मातेची ऊर्जा आहे हे अनुभवा. ह्या धरणीवर जीव, जंतू, पशु, पक्षी, मानव, झाडे, तुम्ही आणि मी हजर आहोत. ह्या सगळ्यांना ऊर्जा देण्याचं काम ही धरणी माता करत आहे. ही जीवनदायिनी शक्ती आहे. धरणी मातेची ऊर्जा आपल्या मूलाधार चक्राकडे आली आहे. मूलाधार चक्र त्या ऊर्जेला आपल्यामध्ये सामावून घेत आहे. मूलाधार चक्र ह्या ऊर्जेने पूर्णपणे शुद्ध होत आहे. घड्याळाच्या गतीने फिरत आहे. त्या ऊर्जेने मूलाधार चक्र ऊर्जावान झाले आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, बॅलन्स होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. आता ही धरणी मातेची ऊर्जा स्वादिष्टान चक्राकडे आली आहे, जे नाभीच्या खालच्या बाजूला आहे. स्वादिष्टान चक्र धरणी मातेची ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेत आहे, शुद्ध होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अनुभव करा. आता ही ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रात आली आहे ना. मणिपूर चक्र नाभीच्या जवळ आहे. ही ऊर्जा आपल्यामध्ये आनंदाने सामावून घेत आहे आणि ते मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झालं आहे, बॅलन्स झालं आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अनुभव करा. पुढे ही ऊर्जा तुमच्या हृदय चक्राकडे आली. हृदय चक्राचा हिरवा रंग अनुभव करा. या ऊर्जेने हे चक्र ऍक्टिव्हेट झालं आहे,
बॅलन्स झाला आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अनुभव करा. पुढे ही ऊर्जा विशुद्ध चक्रात आली आहे. विशुद्ध चक्राचा आकाशी रंग अनुभव करा. या ऊर्जेने ते चक्र ऍक्टिव्हेट झालं आहे, बॅलन्स झाला आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अनुभव करा. पुढे ही धरणी मातेची ऊर्जा तुमच्या थर्ड आय मध्ये आज्ञाचक्रात आली आहे. आज्ञाचक्र ह्या ऊर्जेने ऍक्टिव्हेट झालं आहे, बॅलन्स झाला आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अनुभव करा. पुढे ही ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रात आली आहे. सहस्रार चक्राचा जांभळा रंग अनुभव करा. या धरणी मातेच्या ऊर्जेने हे चक्र ऍक्टिव्हेट झालं आहे, बॅलन्स झालं आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. हे सगळे चक्र एक दुसऱ्याबरोबर संतुलन साधत आहे. या संतुलनामुळे धरणी मातेची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरात प्रस्थापित झाली आहे. तुम्ही या धरणी मातेच्या ऊर्जेला शरीरात, मनात, आत्म्यात अनुभव करा. हे सगळे चक्र शुद्ध होत आहेत आणि घड्याळाच्या गतीने धरणी मातेच्या ऊर्जेने फिरत आहेत. अनुभव करा, कल्पना करा. आता अनुभव करा. सहस्रार चक्रात एक पारदर्शक बॉल आहे. त्यात तुम्ही बसला आहात. तो काचेसारखा पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला बाहेरचं सगळं दिसत आहे. तुम्हाला खूप सुरक्षित वाटत आहे. हे अनुभवा. तुम्ही त्या बॉलला वरच्या बाजूला ढकला. तुम्ही त्या बॉलला जे वरच्या बाजूला ढकलता तेव्हा तो बॉल प्रकाशाच्या वेगाने वरच्या बाजूला तीव्र वेगाने जाऊ लागला. अनुभवा. तुम्ही ज्या शहरात आहात तिथून तो पृथ्वीला पार करून तो बॉल पुढे पुढे जात आहे. तुम्हाला त्यातून बाहेर पर्वत, नद्या, जीव, जंतू, झाडे, पशु पक्षी दिसत आहेत. त्यांना पार करून तुम्ही नवग्रहांना पार करत आहात. तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात. तिथून तुम्ही दुधी रंगाच्या आकाशगंगा पार करत आहात. जिथे पृथ्वी आहे तुम्ही सगळ्या मिल्की वेज गॅलेक्सीज, आकाशगंगा पार करत आहात. आता तुम्ही अनुभव करा. एक काळी कुट्ट गुहा आहे. त्या काळ्या कुट्ट गुहेमध्ये तुम्ही जात आहात. बाहेर मिट्ट काळोख आहे. तुम्हाला बाहेरचे काहीही दिसत नाही. तुम्ही स्वतःला फक्त वर जा, वर जा म्हणा. तुम्ही प्रकाशाच्या तीव्र वेगाने पुढे जात आहात. तिथे तुम्हाला सूर्य, चंद्र, तारे, संपूर्ण ब्रह्मांड दिसत आहे. त्या संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन घ्या. हे सुंदर जग या निर्मात्याने निर्माण केलं. त्या निर्मात्याचे सुंदर निर्माण बघा. आणि आता तुम्ही प्रकाशाच्या वेगाने पुढे जाता. तुम्हाला तिथे एक सोनेरी छटा दिसते. ही सोनेरी छटा म्हणजेच देवदूतांचे जग, जिथे राम, कृष्ण, साई, जिजस, मोहम्मद सगळे दैवी अवतार आहेत. स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ सगळे दैवी अवतार इथे आहेत. तुम्ही या सोनेरी छटामध्ये जाता. तुम्हाला त्या असीम दिव्यत्वाचा अनुभव येतो. त्या दिव्यत्वाचा अनुभव घेऊन तुम्ही पुढे जात आहात. तिथे तुम्हाला गणपती, लक्ष्मी, समृद्धीची देवता, दत्तगुरु आहे. तुम्ही तुमची जी आराध्य देवता आहे त्याचं स्मरण करू शकता. त्यांचं दर्शन घ्या. त्याच्या आशीर्वादाचा स्वीकार करा, अनुभव करा. तुम्हाला ह्या सर्व देवी देवता या आपल्याला हिलिंगमध्ये मदत करणार आहेत. त्यांचा मनापासून, आशीर्वादांपासून स्वीकार करा. तुम्ही हे सगळं ह्या बॉलमध्ये बसून स्वीकारत आहात, अनुभव घेत आहात. तुम्ही जिथं जसं जसं प्रकाशाच्या वेगाने पुढे जाता तिथे तुम्हाला एक पातळसर पाण्यासारखी दाटसर नदी दिसते. जे सगळ्या प्रकारचे आकार आहेत. इंद्रधनुष्याचे रंग आहेत. ब्रह्मांडाचे सगळे नियम इथे आहेत. वेळेचा नियम, कर्माचा नियम,
विजेचा नियम, सत्याचा नियम, इथे खूप खूप नियम आहेत. तुम्ही जसं प्रकाशाच्या वेगाने पुढे जाता तिथे तुम्हाला सगळ्यात वरची सत्ता दिसते. लॉ ऑफ कम्पॅशन. तुम्हाला तुमच्या कर्मांना घालवून टाकायचं असेल तर त्या गुलाबी रंगात जा. तुम्ही कधीही न अनुभवलेला आनंद अनुभवा. त्या गुलाबी रंगात तुम्ही न्हावून निघत आहात, ते अनुभव करा. आता तुम्ही वर बघता तिथे तुम्हाला एक खिडकी दिसते आहे. तिच्यामधून एक तीव्र तेजस्वी पांढरा प्रकाश येत आहे. तो तीव्र पांढरा प्रकाश म्हणजेच क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज, म्हणजे निर्मात्याची शक्ती होय. मी जेव्हा क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज म्हणते तेव्हा तुमच्या आराध्य देवतेला तुम्ही आठवा. त्या तीव्र प्रकाशात स्वतःला झोकवून द्या. तुम्ही त्या प्रकाशात जा. पहिले तुमचे डोके, खांदे, संपूर्ण शरीर त्या प्रकाशात झोकवून द्या. आता तुमच्या बाजूचा तो बॉल गायब झालाय. तो तीव्र पांढरा प्रकाश तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत अनुभव करा. ह्या असीम शक्तीला तुमच्यामध्ये सामावून घ्या. हे पवित्र प्रेम तुम्ही कधीही अनुभवलं नसेल त्याचा अनुभव घ्या. हे निर्मात्याचं अमर्याद प्रेम अनुभवा. निर्माता सगळ्यांवर अमर्याद प्रेम करतो. तिथे कोणताही भेदभाव नाही. तुम्ही आणि तुमचे आराध्य दैवत एकच आहात, हा अनुभव घ्या. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची जबाबदारी या शक्तीमध्ये आहे. त्या परमात्म्याशी एकरूप व्हा. तिथे कोणताही नियम नाही. तिथे फक्त गोष्टी होत असतात. परमात्मा सगळ्यांवर अमर्याद प्रेम करतो. मी परमात्म्याला आता पहिला निर्देश देत आहे. हे परमात्मा, माझ्या संपूर्ण शरीराला, प्रत्येक कणाला तुझ्या खुल्या दिल्याने सर्व मान्यतांना, म्हणजे मी पाहिलं, ऐकलं, इतिहासात जे घडलं त्या सर्व कर्मांना तुझ्या या दिव्य चेतने भरून टाक, शुद्ध कर. धन्यवाद. हे झालं आहे, झालं आहे, झालं आहे. तो पांढरा प्रकाश, दिव्य पांढरा प्रकाश डोक्यापासून पायापर्यंत अनुभव करा. आता ह्या परमात्म्याला आपण परमात्म्याची क्षमा मागूया. हे परमात्मा, मी माझ्या पितरांसाठी तुम्हाला प्रार्थना करत आहे. हे परमात्मा, माझ्या पितरांना क्षमा कर, त्यांना मुक्त कर, त्यांना मोक्ष मुक्तीच्या मार्गाकडे नेण्यासाठी मला मदत कर. मी तुला प्रार्थना करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तो पांढरा तीव्र प्रकाश म्हणजेच आपल्या आराध्य दैवत. आपण त्या परमात्म्याची प्रार्थना करूया. हे परमात्मा, समस्त देवी देवता, गुरुजन, कुलदेवी, कुलदेवता, माझ्या ह्या पितरांची हिलिंग करण्यासाठी मला मदत करा. ही प्रार्थना मी पितरांसाठी करते आहे. माझे पूर्वज ज्यांचे मृत्यू माझ्या या जन्मात झाला आहे, माझ्या आईच्या परिवारातील असतील, वडिलांच्या परिवारातील असतील, ज्यांच्यावर माझे संबंध होते, जे लोक काही कारणाने मृत्यू लोकात अडकले आहेत, जे अध्यात्म क्षेत्रात पोहोचले नाही, त्यांच्यासाठी मी तुला प्रार्थना करत आहे. हे विघ्नहर्ता गणपती, पंचतत्वातील देवता, ऋषीगण, कुलदेवता, कुलदेवी, समस्त संतांना माझी विनंती आहे की माझ्या आईच्या परिवारातील, वडिलांच्या परिवारातील जे लोक त्यांच्याकडून चुकी झाली असेल त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे, माफी मागत आहे. त्यांनी जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकीची मी माफी मागते. त्यांना मुक्त करा, त्यांना मुक्त करा. माझे पूर्वज कोणत्या कारणाने इथे अडकले आहेत मला माहीत नाही. त्यांना मुक्त करा, माफ करा. त्यांच्या चुकांना माफ करा. ते कोणत्या नकारात्मक शक्तीत अडकले असतील तर त्यांना त्यातून मुक्त करा. दत्तगुरु, मला माफ करा, त्यांना माफ करा. मी तुमची माफी मागते, त्यांना मुक्त करा. दत्तगुरु, ही प्रार्थना त्यांच्या मुक्तीसाठी आहे. कृपा करून त्यांना गती द्या, मुक्त करा, मोक्ष प्राप्ती द्या.
शुद्ध करा, त्यांना पवित्र करा. दत्तगुरु, मी तुम्हाला संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करते. मी एक निमित्त मात्र आहे, तुम्हीच करता करवित आहात. मला आशीर्वाद द्या, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा, माझ्या पितरांना मुक्त करा, त्यांच्याकडून झालेल्या चुकांना माफ करा. देवा, मी तुमची प्रार्थना करते, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा, माझ्या पितरांना मुक्त करा, त्यांच्या चुकांना माफ करा. मी ह्या पितृपक्षात केलेल्या नामस्मरणाचे, ह्या पितरांसाठी मी तुम्हाला ते नामस्मरण अर्पण करत आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा देवा, माझी प्रार्थना स्वीकार करा. मला माफ करा, माझ्यामुळे काही माझे पितर दुखावलेले असतील तर मी तुमची माफी मागते, मी त्यांची माफी मागते. त्यांना मला माफ करा. मी तुम्हाला सुद्धा माफी मागते, तुमची माफी मागते, त्यांची सुद्धा माफी मागते. मला माफ करा, माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार करा देवा. आता तो तीव्र पांढरा प्रकाश स्वतःवर, स्वतःच्या संपूर्ण शरीरावर अनुभव कर. मी परमात्म्याला निर्देश देत आहे, हे परमात्मा, माझ्या वडिलांच्या पुढील 7 पिढ्यांवर ह्या पांढऱ्या तीव्र प्रकाशाने, अमर्याद प्रेमाने त्यांना शुद्ध करा, मुक्त करा, मोक्ष प्राप्तीकडे नेण्यासाठी त्यांची मी प्रार्थना करते. तो पांढरा तीव्र प्रकाश आपल्या आई वडिलांवर पडत आहे. आपण आपल्या आई वडिलांची माफी मागूया. मला माफ करा, मला माफ करा, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. आता अनुभव करा, तो पांढरा तीव्र प्रकाश आपल्या डोक्यावरून आपल्या आई वडिलांवर पडत आहे. आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांची माफी मागत आहेत. आम्हाला माफ करा, आमच्याकडून चुका झाल्याचं आम्हाला माफ करा. अनुभव करा की 7 पिढ्या एका रांगेत उभ्या आहेत. 7 जोड्या अनुभव करा. पांढऱ्या रंगाच्या 7 जोड्या एका रांगेत उभ्या आहेत असा अनुभव करा. तो पांढरा तीव्र प्रकाश प्रत्येक जोडीवर पडत आहे असा अनुभव करा. प्रत्येक जोडी एकमेकांना माफ करते, आपल्या आई वडिलांना माफ करते असा अनुभव करा. आपले आई वडील आपल्या आजी आजोबांची माफी मागतायत, आजी आजोबा माफ करतायत. ते एकमेकांबरोबर आनंद साजरा करताना बघा. पुढे आजी आजोबा आपल्या पणजोबांची माफी मागतायत. एकमेकांना माफ करून ते आनंद साजरा करतायत, आनंदी होताना बघा. आपले पणजोबा खापर पणजोबांची माफी मागत आहे. त्या पांढऱ्या तीव्र प्रकाशात हे अनुभव करा. क्षमा करतायत, एकमेकांचे आभार मानतायत आणि आनंद व्यक्त करताना या 7ही पिढ्यांना तुम्ही अनुभव करा. 7ही जोड्या एकमेकांच्या माफी मागतायत, आनंद साजरा करतायत, आभार मानतायत. अनुभव करा. एका रांगेत 7 पिढ्या अशा उभ्या आहेत. अनुभव करा. तो पांढरा प्रकाश आपल्यावरून संपूर्ण त्या पितरांना सुद्धा मिळत आहे आणि ते सगळे पितर आपल्याला आशीर्वाद देऊन आनंदाने, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू तुम्ही बघा, आनंद बघा आणि ते सगळे एका पांढऱ्या प्रकाशात गायब होताना बघा. एक एक जण रांगेमध्ये आनंदाने त्या पांढऱ्या प्रकाशात जात आहेत. आता दुसऱ्या 7 पिढ्या आपल्या आईकडच्या, आईचे आई वडील, आईचे आजी आजोबा, पणजी पणजोबा, खापर पणजोबा अशा 7 जोड्या अनुभव करा. तो पांढरा तीव्र प्रकाश स्वतःवर अनुभव करा. प्रत्येक जोडीवर अनुभव करा. प्रत्येक जोडी एकमेकांची माफी मागते. प्रत्येक जण एकमेकांना माफ करून पुढच्या आपल्या आई वडिलांची माफी मागतायत आणि आनंद साजरा करतायत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. त्या पांढऱ्या तीव्र प्रकाशाने त्यांना खूप
अमर्याद प्रेम मिळते. असीम प्रेमाने ते आनंदून गेले आहेत. आनंद साजरा करतात. प्रत्येक पिढीवर तो पांढरा प्रकाश अनुभव करा. प्रत्येक पिढी त्या पुढच्या पिढीकडे माफी मागते, आभार मानते, आनंदी होताना बघा. 7ही पिढ्यांवर तो पांढरा प्रकाश अनुभव करा. ती प्रत्येक जोडी त्या पांढऱ्या प्रकाशात आपल्याला आशीर्वाद देऊन आनंदाने जाताना बघा. त्या 7ही पिढ्या एक एक करून आनंदाने आपल्याला आशीर्वाद देऊन त्या पांढऱ्या प्रकाशात गायब होताना बघा. मी परमात्म्याचे आभार मानते. धन्यवाद, तुम्ही आमच्या पितरांसाठी या अमर्याद प्रेमाने असीम शक्तीने त्यांना मुक्त केलं, त्यांना मोक्ष मागतीच मार्गाकडे नेलं. त्याच्यासाठी धन्यवाद, धन्यवाद. हे झालं आहे, हे झालं आहे. कृपा करून मला तो पांढरा तीव्र प्रकाश स्वतःवर अनुभव करा. आणि त्या 7ही पिढ्या त्या पांढऱ्या प्रकाशात गायब होताना बघा. त्या पांढऱ्या तीव्र प्रकाशात आपण परमात्म्याची माफी मागूया. हे परमात्मा, माझ्याकडून आमच्या पूर्वजांसाठी काही कर्म, काही करायचं राहून गेलं असेल त्याच्यासाठी मला माफ करा. मी तुमची माफी मागते. मी माझ्याकडून जाणते अजाणतेपणून ते दुःखी झाले असतील त्यांच्यासाठी मला माफ करा. मी तुमची माफी मागते. मला मुक्त करा. ह्या कर्मबंधनातून मला मुक्त करा. माझ्या शब्दाने, कृतीने ते दुखावले असतील तर मला माफ करा. मी तुमची क्षमा मागते. धन्यवाद, धन्यवाद. तो पांढऱ्या तीव्र प्रकाशामध्ये सर्व पितरांचे, परमात्म्याचे आभार. हे परमात्मा, आमच्या पितरांकडून जी संपत्ती मिळाली त्याच्यासाठी पितरांचे धन्यवाद. त्या पूर्वजांकडून मिळालेल्या संस्काराचे धन्यवाद. पूर्वजांनी जे कुटुंबासाठी केले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यांनी केलेल्या शुभ कर्माने आमचं पूर्ण कुटुंब सुखी समाधानी आहे, त्यासाठी खूप खूप आभार. आज या सर्व पूर्वजांमुळे आम्ही आहे, त्यासाठी खूप खूप आभार. तो पांढरा तीव्र प्रकाश डोक्यापासून पायापर्यंत अनुभव करा. परमात्म्याचे, पितरांचे आशीर्वाद अनुभव करा. तो पांढरा तीव्र प्रकाश डोक्यापासून पायापर्यंत पसरला आहे. हे परमात्मा, मी परमात्म्याला निर्देश देत आहे. परमात्मा, सर्व सदस्यांच्या चक्रांना रिन्स अँड ग्राउंड केले जावे यासाठी मी तुमची प्रार्थना करत आहे. धन्यवाद. हे झालं आहे, हे झालं आहे. तो पांढरा तीव्र प्रकाश डोक्यापासून पायापर्यंत अनुभव करा. तो डोक्यापासून पायापर्यंत पसरला आहे. पायाकडून तो पृथ्वीकडे जात आहे, धरणी मातेकडे जात आहे. धरणी मातेला टच करून पुन्हा तो पायाकडे येत आहे. पायाकडून, गुडघ्यांकडून, मांड्यांकडून, पोटाच्या भागाकडून, छातीच्या भागाकडून, मानेकडून, चेहऱ्याकडून तो सहस्रार चक्रात विलीन होत आहे. धन्यवाद. हे झालं आहे, हे झालं आहे. कृपा करून मला दाखवा. निसर्गाचे धन्यवाद, सर्व पितरांचे धन्यवाद, सर्व देवदेवतांचे धन्यवाद, सर्व पितृगणांचे, देवगण, कुलदेवते सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आई वडिलांचे खूप खूप धन्यवाद. सर्व गुरुजनांचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.